मित्रांनो नमस्कार. ऑगस्ट महिना आता सुरू होणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये कोणती पिकं करायला पाहिजेत हे आपण पाहणार आहोत. आपल्याकडे अजूनही हे वांगी पीक आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर आपण साधारणतः डिसेंबर एंडिंगच्या आसपास याची लागवड केली होती. आज ऑगस्ट तयार होत आला आहे आणि तुम्ही याची कंडिशन पाहिली आहे का? याच्यावर अजूनही तोच ताजेपणा आहे, तीच म्हणजे अगदी सुरुवातीसारखी कळी आहे आणि अजूनही त्याच क्वालिटीचं वांगं इथं तयार होतं आहे. अक्षरशः कळत नाही आहे मला, म्हणजे मी सुद्धा कधी कधी गोंधळून जातो. खरोखर नैसर्गिक शेतीमध्ये एवढा पॉवर आहे, फक्त आपल्याला ती शेती कन्व्हर्ट करता आली पाहिजे. मित्रांनो, कमी खर्चामध्ये नियोजन केलं तर 100% सक्सेस होतं, परंतु आपल्याला 100% त्याच्यामध्ये कन्व्हर्ट करता येत नाही, त्याला थोडं थोडं करून करावं लागतं. तर मी तुम्हाला अशी पिकं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जी ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये आपल्याला करायची आहेत किंवा करू शकतो आणि त्याच्यातून चांगला फायदा आपल्याला मिळू शकतो. तर पिकं कोणती आहेत, लक्षपूर्वक ऐका. त्याच्यासाठी नियोजन फक्त आणि फक्त ताकंडी करा, जास्त खर्चात पडू नका. हां, जी जास्त महिन्याची पिकं आहेत, म्हणजे 6 महिन्याची पीक आहे, 10 महिन्याचं पीक आहे, तर अशा पिकाला तुम्ही बेसल डोस चांगला भरा आणि ताकंडीवर करा. 100% होईल. जिथं तुम्हाला गरज वाटेल फक्त तिथंच तुम्ही रासायनिक वापरा, फार काही देऊ नका. कारण जेवढी न्यूट्रिशन आपल्याला झाडाला लागतं तेवढं सगळं आपल्याला ताकंडीमधून मिळतं आणि हे तुमच्यासमोर जिवंत उदाहरण आहे. तर पहिलं पीक आहे आपलं बारटोक वांगी लागवड. बारटोक थोडक्यातच गॅलन वांगी ज्याला आपण म्हणतो. बारटोक ही व्हरायटी आहे इंजा झायडन या कंपनीची, जी आपण लावलेली होती आणि ती आजही तुमच्यासमोर जिवंत आहे आणि त्याची वांगी आजही मी खातोय. तर ही व्हरायटी अतिशय चांगली आहे. प्रत्येक फुटव्याजवळ हिला फळ येतं आणि अतिशय चांगली अशी व्हरायटी. कमीत कमी 10 किलो प्रति झाडापासून उत्पादन आपल्याला मिळतं. 10 किलो खूप जास्तीत जास्त गेलं तर 15 ते 17 किलोपर्यंत जातं इन अन ॲव्हरेज. आता प्रत्येकाच्या काढण्यावर आहे, जमिनीवर आहे, झाडावर आहे, पण एक 10 किलो तरी आपल्याला इन अन ॲव्हरेज सरासरी पडतं. कारण याचं फळ जे आहे साधारण 350 ग्रॅमपासून 600 ग्रॅमपर्यंत, किंवा अगदीच असं जरी फळ असलं तरी कमीत कमी 200 ते 250 ग्रॅम फळ भरतं. आता ही छोटी साईज आहे, आपण घरी खाऊ शकतो एवढी साईज आहे. बाकी मग याच्यापेक्षा डबल ते ट्रिपल साईज याची होते. फक्त काय की आपल्याला न्यूट्रिशन तेवढं देणं गरजेचं आहे, व्यवस्थापन चांगलं करणं गरजेचं आहे. लागवड किती बाय किती करायची, तर याचे आपले जुने बेड आहेत. आता इथं वांगी काढणी चालू आहे, परंतु आपलं घरच्यासाठी काही झाडं ठेवलेत. तर लागवड जी आहे साधारण 6 बाय 2.5 6 बाय 3 वर होते, परंतु आपण जी लागवड ठेवली होती ही 7 बाय 3 वर ठेवली होती. आणि याच्यामुळे काय झालं तर झाड अतिशय चांगलं वाढत राहिलं. झाडावर शेंडाळी कधी आली नाही, फळ पोकरणारी अळीसुद्धा त्याला लागली नाही. त्यामुळं वांगी चांगली निघली. पैसे कमी झाले कारण इथं त्यावेळेस रेटही नव्हता आणि त्यावेळेस मार्केटही नव्हतं. आणि मेमध्ये आपला जो प्लॉट आहे हा पूर्णपणे जवळजवळ मेल्यात जमा होता. तो परत जिवंत झाला का, तर पाऊस पडला म्हणून. बाकी मग उत्पादन त्याचं चालू आहे, परंतु मार्केटमध्ये नाही आहे. पण तुम्ही उत्पादन याच्यासाठी घेऊ शकता, कारण अगदी 25-30 रुपये जरी याला रेट मिळाला तरी एका झाडापासून जवळजवळ 300 रुपयाचं उत्पादन आपल्याला अगदी आरामात होणार आहे. त्यामुळं ही व्हरायटी तुम्ही नक्की करा आणि गॅलनमध्येच हीच व्हरायटी करा, दुसरी लावू नका. त्याच्यानंतर दुसरं जे पीक आहे हे आहे कोथिंबीर. आता कोथिंबीरीचा सीझन आहे. आत्ता जरी लागवड झाली किंवा आत्ता पण ज्यांची लागवड असणार आहे, 100% लक्षात ठेवा, बऱ्याच शेतकऱ्यांची कोथिंबीर लॉटमध्ये सापडणार आहे आणि लॉटरीमध्ये सापडणार आहे. कारण पावसाचा अजूनही अंदाज येत नाही. आमच्याकडे तर अजूनही पाऊस पडला नाही आहे. म्हणजे जे काही आपली कपाशी आहे ही सुद्धा पूर्ण ठिबकवर चालू आहे आणि तिकडं पलीकडे जी मोठी दिसते तर ती सुद्धा ठिबकवरच आहे. पावसावर काही पीक आलेलं नाही आहे आणि पावसाची अजून काही शक्यतासुद्धा तशी वर्तवता येत नाही आहे. तर हे कोथिंबीर आपल्याला साधारण आंध्रा गोल्डन जरी आपण केली तरी चालते, चांगला रेट मिळतो. साधारणतः 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्याला याची काढणी करता येते. आंध्रा गोल्डन असेल तर. बाकीचं जसं जसं कंपनीचं सीड असेल तसे तसे त्याला दिवस लागणार आहेत. त्यानंतर तिसरं जे पीक आहे हे आहे काकडी. आणि काकडी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पण सांगतोय. का, तर हे वजनाचं पीक आहे आणि वजनाचं पीक तुम्हाला पैसे देऊन जातं, जरी रेट कमी असला तरीसुद्धा. आणि वेलवर्गीय जेवढे पण पिकं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय सगळ्यांना ताकंडीच वापरायचं आहे, दुसरं काहीही वापरायचं नाही. जास्तीत जास्त करून ताकंडी वापरा, कमीत कमी करून रासायनिक वापरा. बेसल डोस मात्र चांगला भरा जर तुम्हाला ठिबक मल्चिंग करायचं असेल तर. पुढचं पीक आहे भोपळा. भोपळ्यामध्ये VNR व्हरायटी लावू शकता. VNRची स्पेसिफिक व्हरायटी नाही आहे, जी जास्त चांगली वाटते ती लावा. काकडीमध्ये सुद्धा मी सांगेल की एकतर सागर सीडचं पहा शक्यतो, कारण ती काकडी अतिशय चांगली आहे. आपणही लावली होती, परंतु पाण्याच्या नियोजनामुळे ती गेली, बाजूला सारली. तर सागरची व्हरायटी अतिशय चांगली आहे, ती लागवड करू शकता.
त्यानंतर पुढचं जे आपलं पीक आहे त्याच्यामध्ये कारले आणि दोडकी दोन सेक्शन आहेत. कारला दोडकामध्ये तुम्हाला रेट चांगला मिळेल, कारण पाऊस भरपूर जास्त प्रमाणात आहे. वेलवर्गीय पिकाला काय होतं की जास्त जर पाऊस असेल, एकतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जाणवते, डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव त्याच्यावर जाणवतो, व्हायरस येण्याची शक्यता जास्त असते, कारण या ढगाळ वातावरणामध्ये किंवा उष्ण आणि ढगाळ वातावरणामध्ये त्याच्यावर थ्रिप्स याचा जास्त अटॅक होतो. आणि थ्रिप्सचा जर अटॅक झाला तर अशा परिस्थितीमध्ये व्हायरल इन्फेक्शन खूप जास्त झाडावर होतं, म्हणजे सगळा रस शोषून घेतला जातो आणि नंतर त्याचं रूपांतर व्हायरसमध्ये होतं. त्यामुळं ह्या पिकांना ही संधी चांगली आहे. त्यानंतर मेथीला थोडंसं थांबून घ्या, फार लगेच घाई करायची गरज नाही आहे, कारण नवरात्राचा जो सीझन येणार आहे त्या सीझनमध्ये ती सापडणार आहे. आता जर तुम्हाला दुसरं पीक लागवड करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये डांगर आहे. डांगरमध्ये गोल सेगमेंट आणि लांबुळकं सेगमेंट दोन्हीचीही लागवड तुम्ही करू शकता. गोल सेगमेंटमध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल तर माहिकोचं MPH 01 आहे, VNRचं आहे, त्यानंतर नोन्यू सीडचं दिशा आहे, हे तुम्ही लागवड करू शकता. लांब सेगमेंटमध्ये सुद्धा VNRचं पण आहे, ईस्ट वेस्ट सीडचं आहे, त्यानंतर अजून बऱ्याच कंपन्यांचं आहे. त्यानंतर चिक्कीसुद्धा तुम्ही लावू शकता, जी डांगर सेगमेंटमध्येच येते. तर चिक्कीला सुद्धा तुम्ही ईस्ट वेस्ट सीडची चिक्की नक्की करा, ती अतिशय चांगली आहे, मार्केटसुद्धा चांगलं आहे. त्यानंतर एक कॉमन पीक आहे कांदापात. कांदापातीसाठी बंचिंग ऑनियन हा ईस्ट वेस्ट सीड कंपनीचा आलेला आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. अतिशय चांगलं असं पीक आहे, कमीत कमी कालावधीचं चांगला फायदा देऊन जाणारं पीक आहे. त्यामुळे तुम्ही ते सुद्धा लक्षपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्या. आणि जर तुम्हाला कांदापातीसाठी जर उत्पादन घ्यायचं असेल तर या व्हरायटीचा नक्की वापर करा. फक्त आणि फक्त बंचिंग ऑनियनसाठीच बनलेली आहे, त्याच्यामध्ये कांद्याची गाठ बनत नाही, फक्त आणि फक्त पात वाढते. तर ती सुद्धा व्हरायटी तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकता. तर मित्रांनो, ही आहेत आपली सिलेक्टेड पिकं जी आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये लागवड करायची आहेत. मित्रांनो, काही तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट नक्की करा. आणि बाकी तुम्हाला अजून काही कशाबद्दल माहिती पाहिजे असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. धन्यवाद.